जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये असा जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर आलेला आहे। यामध्ये ऐश्वर्या जानकी आणि सौमित्रामध्ये दुरावा येण्यासाठी सारंग सोबत मिळून एक प्लॅन बनवते, पण सारंग म्हणतो की यामध्ये माझ्या आईला काही त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या। ऐश्वर्या म्हणते तुमच्या आईला काही त्रास नाही होणार, त्रास तर फक्त त्या जानकीला होणार। त्यानंतर सौमित्राच्या खोलीमध्ये धूर सोडला जातो आणि बाहेरून कडी लावून घेतली जाते। मधून सौमित्रा खूपच परेशान होते आणि आवाज देते, जानकी जानकी लवकर दरवाजा उघड, माझा जीव घुटमळतोय, लवकर दरवाजा उघड। व जानकी मात्र येत नाही, कारण जानकीला लताने पहिलेच तिकडे पायाला तेल लावून घेण्यासाठी थांबून घेतलेले असते। व ऐश्वर्याच्या प्लॅन प्रमाणे ऐश्वर्या जाते आणि सौमित्राच्या खोलीचा दरवाजा उघडते व त्यांना बाहेर घेऊन येते व तिथे जानकी येते व म्हणते, आई काय झालंय तुम्हाला, एवढे घाबरलेत का तुम्ही? यावर सौमित्रा म्हणते, एवढ्या जीवाच्या आतंकाने मी तुला आवाज देत होते, कुठे होतीस तू? व तेवढ्यात लता ते येऊन म्हणते की ती माझ्या पायाला तेल लावून देत होती। हे ऐकून सौमित्राला अजूनच धक्का बसतो व पुढे सौमित्रा जानकीला म्हणते की खूप मोठी चूक केली मी तुझ्यावर जीव लावून, कारण जेव्हा मला जीवावर बेतलं तेव्हाच मला खरं कळालं की तू नाही तर ऐश्वर्याच माझी खरी सून आहे। तर मित्रांनो, आता ऐश्वर्याच्या या खेळामुळे जानकी आणि सौमित्रामध्ये अजून दुरावा निर्माण होणार का व हे प्रकरण कुठपर्यंत जाणार हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर बघत राहा आणि अशाच प्रोमोसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।